जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। महिलेचा गर्भपात आणि बलात्कार प्रकरणामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातची रवानगी आता पुन्हा पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे। अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महिलेच्या गर्भपात प्रकरणी ही पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता खरातची रवानगी पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे। काल त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती 14 दिवसांची, मात्र आज पुन्हा एकदा त्याला दुसऱ्या गुन्ह्यामधून कोर्टाला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि त्यानंतर अखेर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा उभारलेल्या बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत होत्या। अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधातून स्थापन केलेल्या बनावट कंपन्या व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचा खरात आणि त्याच्या पत्नी संचालक आणि आणखी 15 ते 20 कंपन्यांमध्ये खरातची भागीदारी असल्याचा दावा करण्यात येतोय। शेतकऱ्यांचा कांदा मका खरेदी करण्याच्या नावाखाली तो फसवणूक करायचा। श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। खरातसह सहभागी अधिकाऱ्यांची सुद्धा ईडी चौकशी करत कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली होती। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, हे प्रकरण जसं जसं पुढे सरकते अनेक नवे पैलू या प्रकरणाशी जोडले जातात। याआधी आपण बघितलं असेल तर याने आधी सगळ्या बिझनेसमनला तर सगळ्यांनाच त्याने हे केलेलं आहे, त्यांनी फसवणूक केली, अनेकांना खोटी रत्न देऊन आणि त्यांच्या पैशांवरती त्यानं फॉरेन ट्रिप्स केल्या। आता त्याने शेतकऱ्यांना सुद्धा चुना लावलेला आहे, शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सुद्धा त्याने फसवणूक केलेली आहे। काय कोणकोणते गुन्हे अजून याच्याशी निगडित आहेत, काय माहिती आहे? आतापर्यंत या संपूर्ण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अशोक खरातवरती आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे हे महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणच्या विरोधात हे दाखल केल्याचं आपण बघितलेलं आहे। आज सुद्धा अशोक खरातला कोर्टामध्ये जेव्हा हजर केलं गेलं, आज अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत जे ते पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। एका महिलेने अशोक खरातच्या विरोधात गर्भपात आणि लैंगिक अत्याचार बलात्कारच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच मुद्द्यावरती SIT ने कालच आणखीन एकदा अशोक खरातला ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता आणि त्या मुद्द्यावर आज सुनावणी झाली आणि आज माननीय न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत म्हणजे 6 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अजून काही वेळ जो आहे तो SITला मिळणार आहे। त्यामुळे या तपासाला वेग येईल अशा पद्धतीचं एक अंदाज आपण बांधू शकतो। त्याच पद्धतीने आर्थिक फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात या अशोक खरातने केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक लोकांना गंडा घातलेला आहे धार्मिक विधीच्या नावाखाली। आतापर्यंत अशी बाब जी आहे ते तपासामध्ये समोर आल्याचं बघायला मिळतंय। नाफेडच्या माध्यमातून सुद्धा या अशोक खरातने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे अशाही पद्धतीचं संशय आहे। कारण नाफेडच्या माध्यमातून जे कांदा खरेदी करण्यात येतो, एक फर्म जो आहे तो अशोक खरातने स्थापन केलेला होता आणि नाफेडकडनं जे ऑर्डर मिळावं यासाठी अनेक कंपन्या होत्या। एकूणच जवळपास 200 ते 250 कंपन्या असताना सुद्धा नाफेडने अशोक खरातच्या कंपनीला कांदा खरेदीसाठी हे लायसन दिलं आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये काही नाफेडचे अधिकारी सुद्धा आहेत अशा पद्धतीचा संशय जो आहे तो SITला आहे आणि याही प्रकरणाचा संपूर्णपणे तपास व्हावा अशा पद्धतीची मागणी आता जे होताना बघायला मिळतोय। एकीकडे महिलांवरती अत्याचार असेल, एकीकडे आर्थिक फसवणूक असेल, एकीकडे धार्मिक विधीच्या नावाखाली वेगवेगळ्या लोकांना घातलेला गंडा असेल, असे अनेक धक्कादायक बाबी आतापर्यंत हे समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्याच पद्धतीने अशोक खरातने नाशिक असेल, शिर्डी असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी घेतल्याचं सुद्धा माहिती या संपूर्ण तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे आज अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत हे पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे हा सगळा जो तपास आहे SITचा तो कुठल्या मार्गाने जातो, कुठल्या दिशेने जातो आणि त्याच पद्धतीने अजून काय काय एकूणच अशोक खरातचे कारनामे बाहेर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचं। त्यामुळे आपण पाहतोय की आणखी 15 ते 16 कंपन्यांमध्ये खरातची भागीदारी आहे। त्याने शेतकऱ्यांना सुद्धा चुना लावलेला आहे। SITनं पोलीस कोठडीची मागणी केली होती, आता त्याला पोलीस कोठडी सुद्धा मिळाली। कांदा मका खरेदी करण्याच्या नावाखाली त्याने शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक फसवणूक केल्याचं आता उघड झालेलं आहे। आम्ही काल सर्च केलं तेव्हा दोन कंपन्याचे नाव निघत होते
आज परत एक नवीन कंपनी ब्राईट फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून असं माहिती मिळाली आम्हाला. आणि जवळजवळ 16 ते 17 कंपन्यांमध्ये हा 5 ते 10% जास्त शेअर्स असलेला डायरेक्टर आहे. या सगळ्या कंपन्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर अशा 2-3 तालुक्यामध्ये याच्या कार्यक्षेत्रामधून त्यांनी ते स्थापन केलेले आहेत.